ऑफिस सुटल्यानंतर बॉसचे फोन अटेंड करून तुम्हाला सुद्धा वैताग आलाय का? तुम्ही सुद्धा ड्युटी आवर्स संपले तरी सुद्धा ऑफिसचे फोन मेसेजेस हे सतत अटेंड करत बसता का? आणि त्याचा तुम्हाला आता मानसिक त्रास होतोय का? तर थांबा, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आता एका नवीन बिलाची चर्चा होतीये ज्याचं नाव आहे राईट टू डिस्कनेक्ट बिल. हे बिल पास झालं तर नेमकं काय होऊ शकतं? तुमच्या रोजच्या कामामध्ये याचा कसा परिणाम होऊ शकतो? राईट टू डिस्कनेक्ट बिल नेमकं काय आहे हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी पूजा. लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राईट टू डिस्कनेक्ट बिल 2025 हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सादर केलं. लोकसभेमध्ये सुप्रिया सुळेंनी हे बिल सादर केलं. आता या बिलामध्ये नेमकं काय आहे हे जाणून घेण्याआधी एक्स्ट्राचं काम किंवा सतत स्वतःला कामात व्यस्त ठेवणं तुमच्या रोजच्या आरोग्यावर कसं परिणाम करतं ते आधी सांगते. एखादा कर्मचारी दीर्घकाळ मानसिक थकव्यात असेल तर त्याला बर्नआउट बोलतात. कामाच्या वेळेनंतर सतत कामात व्यस्त असल्यामुळे, सतत ईमेल, कॉल आणि फोन किंवा लॅपटॉपच्या संपर्कात राहिल्यामुळे मेंदूला हवी तशी विश्रांती मिळत नाही. त्यामुळे होतं काय तर शरीरातील हार्मोन सतत सक्रिय राहतात आणि झोपेवर त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे तुमचं रोजचं शेड्यूल बिघडतं. तुमच्या मानसिक आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो. आता जे बिल सुप्रिया सुळे यांनी सादर केलं त्याच्यामध्ये नेमकं काय आहे ते सुद्धा तुम्हाला सांगते. राईट टू डिस्कनेक्ट 2025 या बिलानुसार कार्यालयीन वेळेनंतर ऑफिसचे कॉल, ईमेल, ऑफिसच्या मेसेजला उत्तर देणं कर्मचाऱ्याला बंधनकारक राहणार नाहीये. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर किंवा सुट्टीच्या दिवशी कामाशी संबंधित डिजिटल संवादाला उत्तर देण्यास नकार देण्याचा कायदेशीर अधिकार आता कर्मचाऱ्याला या बिलानुसार असणार आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याने कामाच्या तासांनंतर कॉल किंवा ईमेलला प्रतिसाद दिला नाही तर त्याच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई केली जाणार नाही असं या बिलामध्ये म्हटलंय. कर्मचाऱ्याचं वर्क लाईफ बॅलन्स जपणं आणि रोजच्या कामामुळे होणारा बर्नआउट कमी करणं हा या बिलाचा मुख्य उद्देश आहे. आता एखादा कर्मचारी जर कार्यालयीन वेळेबाहेर काम करण्यास सहमत असेल, त्याची परवानगी असेल तर त्याला सामान्य वेतन दराने म्हणजेच त्याच्या पगारानुसार ओव्हरटाईम दिला जावा हे बंधनकारक असणार आहे. आता या नियमांचं पालन जर कंपन्यांनी नाही केलं तर एकूण कर्मचारी वेतनाच्या 1% इतका दंड आकारण्याची तरतूद सुद्धा या बिलामध्ये, या विधेयकामध्ये करण्यात आलेली आहे. आता या सगळ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी, या सगळ्यांच्या अंमलबजावणीसाठी कर्मचारी कल्याण प्राधिकरण स्थापन करण्याची शिफारस सुद्धा या बिलामध्ये करण्यात आलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो ते म्हणजेच हे विधेयक सादर तर करण्यात आलंय, पण हे खरंच लागू होऊ शकतं का? हे बिल पास होऊ शकतं का? तर हे खासगी सदस्य विधेयक आहे, त्यामुळे ते कायद्यात रूपांतरित होण्याची शक्यता कमी असते, कारण ते सरकारने नाही तर विरोधी पक्षाच्या सदस्याने आणलेलं बिल आहे. विरोधी पक्षातील लोकसभा आणि राज्यसभेतले खासदार त्यांना जो एक महत्त्वाचा कुठला विषय वाटत असेल त्या विषयांवरचे विधेयक संसदेमध्ये मांडू शकतात. सरकारने जर ठरवलं तर हे विधेयक स्वीकारलं सुद्धा जाऊ शकतं. सरकारने जर याचं गांभीर्य लक्षात घेतलं तरच यावर काहीतरी ठोस होण्याची शक्यता असते. हे जे बिल सादर करण्यात आलेलं आहे संसदेमध्ये, याच्यामुळे वर्क लाईफ बॅलन्स आणि कर्मचाऱ्यांचं मानसिक आरोग्य यांच्यासारखे महत्त्वाचे मुद्दे राष्ट्रीय स्तरावर सुद्धा चर्चेत येतात. भारतात राईट टू डिस्कनेक्ट या बिलाची मोठ्या प्रमाणात चर्चा होतीये, पण तुम्हाला माहितीये का या आधी असे सुद्धा काही देश आहेत ज्यांनी हे बिल ऑलरेडी पास केलेलं आहे. 2017 मध्ये राईट टू डिस्कनेक्ट कायदा लागू करणारा फ्रान्स हा पहिला देश ठरला होता. 2021 मध्ये स्पेनने हा कायदा लागू केलाय. पोर्तुगलमध्ये राईट टू रेस्ट नावाने हा कायदा ओळखला जातो. या देशांमध्ये कामाच्या वेळा संपल्या की कंपन्या कर्मचाऱ्यांना फोन किंवा मेसेज करू शकत नाहीत. ऑफिसच्या वेळे व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना कोणताही संपर्क करण्यास कंपन्यांना सक्त मनाई आहे. जर असं झालं तर कंपन्यांना दंड भरावा लागतो. एकूणच जर आपण बघितलं तर भारताव्यतिरिक्त असे सुद्धा काही देश आहेत जिथे राईट टू डिस्कनेक्ट हे बिल ऑलरेडी लागू झालेलं आहे. आता भारताचा विचार जर आपण केला तर कोविड नंतर एकूणच कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर जर आपण बघितलं तर कामाचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक असे कर्मचारी आहेत जे ड्युटी आवर्स संपले तरी सुद्धा ऑफिसचे फोन, कॉल, मेसेजेस अटेंड करतात. त्याच्यामुळे त्यांच्या रोजच्या आयुष्यावर, त्यांच्या रोजच्या
शेड्यूलवर याचा गंभीर परिणाम होतो. आता सुप्रिया सुळेंची मोठ्या प्रमाणात चर्चा सोशल मीडियावर रंगलेली आहे. सोशल मीडियावर त्यांचं कौतुक सुद्धा होतंय. त्यांनी हे बिल संसदेमध्ये सादर केलं, कुणीतरी कर्मचाऱ्यांचा विचार केला असं बोललं जात आहे. पण या सगळ्यानंतर असे सुद्धा कर्मचारी आहेत ज्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे बिल तर सोडा, म्हणजे ड्युटी आवर संपल्यानंतर बॉसचे फोन येणं तर सोडा, पण ज्या काही प्रायव्हेट कंपन्या आहेत तिथे कर्मचाऱ्यांची सॅलरी सुद्धा वाढवली जात नाहीये, त्याच्यावर फोकस करा. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना असतात, पण प्रायव्हेट वाल्या कर्मचाऱ्यांसाठी काय, त्यांचा विचार केला पाहिजे, त्यांच्या सॅलरीमध्ये वाढ झाली पाहिजे, असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित होतात. पण सुप्रिया सुळेंचं हे बिल सादर केल्यामुळे, या बिलाचा विचार तरी केल्यामुळे कौतुक होत आहे. तुम्हाला एकूणच राईट टू डिस्कनेक्ट या बिलाबद्दल काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. हे बिल खरंच भारतामध्ये पास केलं पाहिजे का? तुमचं यावरचं मत कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.